नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरातील सोन्याचा मुकुट, मंगळसूत्र, नेत्रजोड आणि माणिक मोती गहाळ झाल्याची धक्कादायक माहिती चौकशी समितीच्या अहवालात पुढे आली आहे. या घटनेमुळे राज्यातील भाविकांत खळबळ माजली आहे. मंदिर संस्थानने उपविभागीय अधिकारी गणेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या 16 सदस्यीय समितीने दिलेल्या अहवालात ही माहिती उघड झाली. तुळजाभवानीचे कोणते दागिने चोरीला? 27 अलंकारांपैकी 4 अलंकार गायब. 826 ग्रॅम वजनाचा सोन्याचा मुकुट, 12 पदराच्या 11 पुतळ्या असलेले मंगळसूत्र, नेत्रजोड आणि माणिक मोती असे मौल्यवान दागिने गायब आहेत. मंदिर संस्थाननं उपविभागीय अधिकारी गणेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली 16 सदस्यांची समिती नेमली होती. या समितीच्या तपासात ही माहिती उघड झाली आहे. बनावट मुकुट ठेवला. धक्कादायक म्हणजे ही चोरी लपवण्यासाठी दुसरा मुकुट ठेवण्यात आला. पुरातन पादुका काढून नव्या बसवण्यात आल्यात. देवीच्या शिवकालीन आणि पुरातन दागिन्याची काही दिवसांपूर्वी मोजदाद करण्यात आली होती. याचा अहवालही जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलाय. मात्र या अहवालावर अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. सोने चांदीच्या शुद्धतेत तफावत. दरम्यान तुळजाभवानी मातेला अर्पण केलेल्या सोने चांदीच्या शुद्धतेतही प्रचंड तफावत आढळून आली आहे. सोन्यात 50% तूट आढळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. विशेष म्हणजे देवीला वाहण्यासाठी आणलेला 4 तोळ्याचा सोन्याचा पादुका चक्क तांब्यांचं असल्याचं उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. हा धक्कादायक प्रकार मंदिर संस्थानने आणलेल्या सोने चांदी शुद्धता तपासणी मशीनमुळे उघडीस आले. देवीचे दागिने चोरीला गेल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे. ही समिती 3-4 दिवसात अहवाल देईल. मात्र देवीचे दागिने चोरी झाल्यामुळे राज्यात आता चोरांना कुणाचाच धाक उरला नाहीये. चक्क देवाच्या दारात चोरी करण्यापर्यंत चोराची मजल गेलीये अशी चर्चा सुरू आहे.